श्रीराम समर्थ. जग खरंच चांगलं आहे. जग दुःखानं, ताणतणावानं, अडचणींनी भरलेलं आहे असं आपण म्हणणं जितकं सहज तितकंच ते अपूर्ण पण आहे. कारण याच जगात कोमलता आहे, माणुसकी आहे, ऊब आहे आणि त्या उभेचा स्पर्श कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला होतच असतो. फक्त आपली नजर आणि मन ह्याचे दरवाजे मात्र उघडे ठेवायला पाहिजे. आणि मग बघा काय होतं. एक प्रसंग सांगते. त्या सकाळी बसस्टॉपवरती उभी असताना वातावरणामध्ये एक वेगळीच शांतता होती. गर्दी नगण्य होती, हलकीशी हवा होती, अधूनमधून पावसाचे चार एक थेंब पडत होते आणि ह्या शांततेनं जरा मनही निवांत झालं होतं. तेवढ्यात माझ्या बाजूला उभे असलेले गृहस्थ अचानक फोनवर मोठ्यांदा बोलायला लागले. त्यांचं बोलणं इतकं गमतीशीर होतं की नकळत माझे कान ते शब्द ऐकू लागले आणि जाणून बुजून ते ऐकावे असं वाटत होतं. आणि क्षणात लक्षात आलं की ते फोनवर त्यांच्या बायकोशी बोलताय आणि त्या बोलण्याचा सूर सांगत होता की आज हा विसराळूपणाचा बादशहा ठरला आहे. आणि गंमत म्हणजे माझं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी चक्क फोन हा स्पीकरवर टाकलाय. मोबाईलकडे बोट दाखवून खुणीने सांगितलं, ऐकाच आता. घाबरल्यासारखं दाखवीत मिश्किल स्वरात ते म्हणाले, अगं माझं पाकिट, किल्ली, मोबाईल तिन्ही घरीच विसरलं. अरे वा, एकदम हॅट्रिक. कालच मी सांगितलं होतं ना, डॉक्टरांना दाखव म्हणून विसरळेपणाचा विक्रम मोडायचा ठरवलंयस का तू? ते गृहस्थ हतबल झाले आणि म्हणाले, कसं काय, घाईत निघालो ना त्यामुळे. मोबाईल घरी विसरलास आणि बोलतोयस कुठून? शेजारच्या कुणाचा फोन घेतलायस? या असं बायकोने पलीकडून विचारल्यावर माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. ते महाशय पुटपुटले, दिला अगं एकाने परिस्थिती बघून. नवरा बायकोंचा हा संवाद इतका मोहक आणि जिवंत होता ना की कुणीही ऐकलं तरी त्यांना आपल्याच घरची एक झलक दिसली असती. बायको त्याला ओरडत असली ना तरी त्याच्यामध्ये प्रेमळपणा होता आणि त्याच्या सवयीचा सुद्धा सूर होता बरं. आणि नवरा इतका निरागस चेहऱ्याने प्रत्येक गोष्ट कबूल करणारा होता. त्या गृहस्थाने खिशात हात घातला आणि निराशेने म्हणाला, एकही पैसा खिशात नाहीये, काय करू आता? तो गृहस्थ लगेच बायकोने उत्तर दिलं, काय करतोस? चालत जा ऑफिसपर्यंत. रोज सांगते व्यायाम कर, आता करूनच दाखव. तेवढेच 2 किलो वजन तुझं कमी होईल ढेरपोट्या. पण चालत जाणं म्हणजे खूप लांब आहे ग ते हळूच पुटपुटले. त्या क्षणी शेजारी उभा असलेला पूर्णपणे अनोळखी असणारा मनुष्य ज्यांनी त्यांना फोन दिला होता हे सगळं ते पाहत होते. त्यांनी एकही शब्द न बोलता आपल्या खिशातून 100ची नोट काढली आणि त्या विसराळू गृहस्थांच्या हातात सहजपणे ठेवली. ते गृहस्थ अवाक झाले. अहो, आजच्या जगात कुणाला साधं पेन उधार द्यायचं म्हटलं तरी माणूस 10 वेळा विचार करतो. पण इथे पूर्णपणे अनोळखी व्यक्ती फक्त एका क्षणात 100 रुपये देत होती, तेही कुठलीही अपेक्षा न ठेवता. पण खरी सुंदर गोष्ट म्हणजे त्या विसराळू गृहस्थांनी त्यातले फक्त 50 रुपये घेतले आणि एवढे पुरतील. पण ते परत कसे करू असं विचारलं. अनोळखी माणूस शांतपणे म्हणाला, मला परत करू नका. कधी कुणाला मदत करण्याची वेळ आली तर ती तुम्ही करा, तेच मला परत देणं असं समजा. त्या क्षणी जाणवलं की मोबाईलवरचा विनोदी संवाद, बायकोचं प्रेमळ ओरडणं, नवऱ्याचा निरागस गोंधळ आणि या अनोळखी व्यक्तीची माणुसकी हे सगळं मिळून एकच सांगत होते की जग खरंच चांगलं आहे. जग खरंच चांगलं आहे. थांबा, ही गोष्ट अजून संपली नाहीये. खरा क्लायमॅक्स तर पुढेच आहे. थोड्या वेळात बस येताना दिसली आणि मी शांतपणे बसमध्ये चढले आणि समोरच्या सीटवर जाऊन बसले. खिडकीतून येणारी हवा छान वाटत होती. तेवढ्यात बाजूला कोणीतरी येऊन बसलं. वळून बघितलं तर मगाचेच ते विसराळू विनू. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि सहजच हास्य केलं. ते म्हणाले की काय करमणूक झाली की नाही? अहो, रोजच आमचं असतं. मी फक्त हसले. पण पुढच्या क्षणी जरा गंभीर होत ते गृहस्थ फोनवर बोलत होते. ती बायको होती हे मी विसरलो आणि ती चिडते पण प्रेमही तितकंच करते बरं.
थोडं थांबून ते पुढे म्हणाले की 3.5 वर्षापूर्वी माझा अपघात झाला होता. मी चालत घरी जात होतो. मागून एक जण धडक देऊन गेला. मी रस्त्यावर पडलो. डोक्याला जबर मार लागला. मी तिथेच बेशुद्ध. पुढचं मला काही आठवतच नाही. जाणीवा परत आल्या तेव्हा वर्ष उलटून गेलं होतं. मी ऐकून थक्क झाले. ते शांत पुढे पुढे सांगतच होते. त्या अपघातानंतर माझ्या मेंदूवर परिणाम झाला. माझ्या डोक्यात लूज कनेक्शन आहे. कधी कधी जेव्हा कनेक्शन सुटतं तेव्हा काहीच आठवत नाही. अगदी नाव पत्ता काहीही नाही. हलकेच हसून म्हणाले, अहो घरात बल्ब लागला की नाही, की आपण वायर लागला नाही की वायर हलवून बघतो ना, तसं हे लूज कनेक्शन असतं. तेव्हा बल्ब लागतो ना, तसं काहीतरी माझ्या मेंदूत झालं आहे. आपल्या हातावर काही लिहिलेलं काही नंबर त्यांनी दाखवले. हे बघा, बायकोचा नंबर, आईबाबांचा नंबर. कनेक्शन लूज झालं की हेच मदतीला येतात. मी त्यांना हळुवारपणे विचारलं, मग ऑफिस आणि काम? ते म्हणाले, ते कधी कधी निसटतं, पण कनेक्शन परत जोडलं गेलं की सर्व आठवतं. माझे ऑफिसमधले सहकारी सुद्धा खूप चांगले आहेत. मी हरवलो की ते मला मार्ग दाखवतात. पण खरी साथ आहे ती बायकोचीच. ती मुद्दाम मगाशी माझ्याशी खेळकर चेष्टेच्या भाषेत बोलते, ज्यामुळे मला माझ्या आजाराबद्दल लाज वाटत नाही, न्यूनगंड वाटत नाही. पण मला माहिती आहे, मघाचा फोन ठेवताच तिच्या डोळ्यात पाणी आलं असेल. बसमध्ये हलकासा कलकलाट होता, पण आमचा संवाद त्या क्षणी शांत आणि खोल जिव्हाळ्याचा वाटत होता. ते पुढे म्हणाले की आम्ही या दुःखातही जगायला शिकलोय, आनंदाने आणि हसून. कधी कनेक्शन जुळतं, कधी जुळत नाही, पण जीवन थांबत नाही आणि आम्हीही थांबणार नाही. असं बोलता बोलता बस माझ्या स्टॉपवर पोहोचली आणि मी उठले. त्यांना प्रेमाने म्हणाले, पुन्हा तुम्हाला भेटून मन प्रसन्न झालं. जगण्याची दिशा मिळाली. दुःख असताना सुद्धा हसत कसं जगावं हे मला तुमच्याकडून शिकायला मिळालं. पुन्हा नक्की भेटूया. तेव्हा ते हसत म्हणाले, नक्कीच भेटूया, पण मी विसरलो तर तुम्ही आठवण करून द्यायची बरं. आणि मीही हसून म्हणाले, हो, मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. बसमधून खाली उतरले, पण मन मात्र अजून तिथेच अडकून राहिलं. दिवसभर त्या गृहस्थांचा विचार मनातून जाईना. किती मोठा संघर्ष आहे जगण्याचा. चेहऱ्यावर तक्रार नाही, रडगाणं नाही, फक्त हसू आणि हसू. आणि त्यांची बायको, त्या माऊलीला तर मानाचा मुजराच केला पाहिजे. ती ज्या ताकदीने, प्रेमाने, हसत खेळत नवऱ्याला जगवत होती, त्याला खऱ्या अर्थाने निष्ठा असं म्हणतात. माणुसकी म्हणतात, देवत्व म्हणतात. आणि मग मनात एकच जाणवलं की आपण फक्त एका पानापर्यंत जग पाहतो, पण ते पान उलटलं की माणसं अजूनही चांगली आहेत, जग अजूनही चांगलं आहे, खूप चांगलं, खूप चांगलं. असं हे जीवन खरंच चांगलं नाही का? असे प्रसंग आपण शोधायला पाहिजे आणि त्यातनं काहीतरी शिकायला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.